83 ते 95 मी परचेस डिपार्टमेंटला काम केलं. पण प्रीमियर मध्ये कंडिशन अशी होती की तिथे कधी लोकांना सांगायचे की उद्यापासून तू येऊ नकोस. ऑल ऑफ अ सडन ते गेटवरनच लोकांना परत पाठवायचे. चाळीमध्ये मी राहत होतो. घरामध्येच मी सर्वांना सांगायला चालू केलं, बाहेर कंपनीत मित्रांना सांगायला चालू केलं, मी बिझनेस चालू केलाय. कुठे चालू केलाय? नाही, मी घरातूनच करतो. तर मित्र म्हणायचे, अरे असं कुठे बिझनेस होत असतो का? त्याला शॉप लागतं, हे लागतं. मी म्हणतो माझ्याकडे कपॅसिटी नाहीये, माझ्याकडे फायनान्स नाही, माझ्याकडे पैसे नाहीत. चला आपण कोणीतरी मला पार्टनरशिप मध्ये करूया, आपण मी तुम्हाला हे करेल. तर मला पैसे द्यायला किंवा पार्टनरशिप करायला पण कोणी तयार नव्हतं. आणि जेव्हा मग मी 200 स्क्वेअर फीटचं शॉप घेतलं तेव्हा पहिली मशीन घेतली, 2 मुलं कामाला ठेवली आणि माझ्या व्यवसायाला मी सुरुवात केली. असं करत करत नंतर मी हिंगण्यामध्ये 1000 स्क्वेअर फीटचं शेड घेतलं. त्या शेड नंतर माझा व्यवसाय वाढत गेला. खूप कष्ट घ्यावे लागले, खूप मेहनत घ्यावी लागली. आणि नंतर मी नऱ्यामध्ये आता माझं नवले हॉस्पिटल समोर 10,000 स्क्वेअर फीटचं एक आधुनिक असं शॉप. या क्षेत्रामध्ये ॲक्रेलिक आणि पॉलिकॉर्निक क्षेत्रामध्ये आम्ही जेव्हा काम चालू केलं तेव्हा शीट विकणारे खूप लोक होते, पण शीट कट करणारे कोणी नव्हते. कारण का, शीट कट केलं, स्क्रॅच पडला की त्याची व्हॅल्यू संपली. आणि ती रिस्क आम्ही तेव्हा घेतली. आज माझ्या कंपनीचं नाव व्हीपी एंटरप्राइजेस नावाने आम्ही कंपनी सुरू केली होती. आणि आता व्हीपी पॉलिफाय प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आणखी एक कंपनी केली. तर व्हीपी एंटरप्राइजेस, आमचा व्हीपी जो लोगो जो आहे आमचा, तो ब्रँडिंग आमचं एवढं फेमस झालेलं आहे की मला कुगावकर या नावाने कोणी ओळखत नाही. आमच्या कंपनीला व्हीपी या नावाने सर्व ठिकाणी ओळखलं जातं. तर इतकी काळजी घ्यावी लागली काम करत असताना. विठ्ठलाची इथं जत्रा होती, आमच्या आषाढी एकादशीला जत्रा असायची. त्या जत्रेमध्ये मी ऋत्विक रोशनचा सिनेमा आला होता, पहिला सिनेमा ऋत्विक रोशनचा. त्याच्या आम्ही किचन केले ॲक्रेलिकचे. आम्ही 2000 किचन आम्ही केले होते आणि माझी मुलं स्टॉल टाकून रस्त्यावर बसले होते. ऋतिक रोशनच्या किचन बरोबरच आम्ही बाकीचेही खूप काही किचन्स केले होते. म्हणतात की मराठी माणूस हा उद्योग करू शकत नाही, तर असं का म्हटलं जातं? आणि मराठी माणूस असं काय चुका करतात की असं म्हटलं जातं की तो एक व्यवसाय करू शकत नाही? आजकाल मुलांना काय झालेलं आहे की व्यवसाय करायचं म्हटलं की सेटअप पाहिजे, सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. मग मला कॉम्प्युटर पाहिजे, मला ऑफिस पाहिजे, मला मशिनरी घेतली पाहिजे, मग मला एवढे ऑर्डर मिळणार, मला तेवढे ऑर्डर मिळणार. पण आत्ताच्या स्पर्धेच्या युगामध्ये ह्याची कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही. त्याच्यामुळे माझं स्वतःचं वैयक्तिक मत जर विचारताल तर आपण व्यवसाय करत असताना कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे. रिस्क घेऊ नका, रिस्क घेतल्याशिवाय बिझनेस होतच नाही. रिस्क घ्यायलाच पाहिजे, पण आपल्याला ती बेरेबल असली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आझाद मराठी आणि MTT स्टुडिओ प्रस्तुत पॉडकास्ट मध्ये. तर मी रवीना निकम आणि आज आपल्या सोबत आहे स्टुडिओ मध्ये आपले यशस्वी उद्योजक महेश कुगावकर. तर यांच्या कंपनीबद्दल बोलायचं झालं तर ॲक्रेलिक पॉलिकार्बोनेट या क्षेत्रातील विविध उत्पादन हे करतात आणि याचे हे डायरेक्टर आहेत महेश कुगावकर. तर यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार, स्वागत आहे. तर मी तर थोडक्यात तुमचं इंट्रोडक्शन दिलेलंच आहे, तर तुम्ही तुमची माहिती आमच्या दर्शकांसाठी दिलीत तर बरं होईल. नमस्कार, मी महेश कुगावकर. मूळचा मी बार्शीचा, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावचा. माझं प्राथमिक शिक्षण बार्शीमध्ये झालं. त्याच्यानंतर मी सोलापूरला डिप्लोमा इन मेकॅनिकल केलं आणि व्यवसायाच्या निमित्ताने मी नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने मी मुंबईला गेलो. मुंबईमध्ये मी 2 वर्ष सर्व्हिस केली. आणि पण मुंबईमध्ये मला काही जास्त करमत नव्हतं किंवा राहावं असं वाटत नव्हतं. माझे सर्व मित्र परिवार, सर्व मित्र वगैरे सर्व पुण्यामध्ये सर्व होते. त्याच्यामुळे मी 2 वर्षानंतर मी पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये आल्यानंतर असं वाटलं होतं की मुंबईतली चांगली सर्व्हिस मी सोडली होती आणि पुण्यात गेलो की आपल्याला लगेच जॉब मिळणार, ह्या याने मी मुंबईतला जॉब लगेच सोडला आणि पुण्यामध्ये आलो. पुण्यामध्ये आलो तर मला 6 महिने काही जॉब मिळालाच नाही. मला पुण्यामध्ये खूप प्रयत्न केले, खूप कष्ट घेतले, खूप त्रास झाला. घरची परिस्थिती नव्हती तरी पण नोकरी करणं गरजेचं होतं. मग अगदी तेव्हा कुपर इंजिनिअरिंग म्हणजे आताची प्रीमियर ऑटोमोबाईल्स, म्हणजे प्रीमियर ऑटोमोबाईल या कंपनीच्या ग्रुपचीच एक कुपर कंपनी होती. त्या कंपनीमध्ये मला जॉब मिळाला. तिथे मी परचेस डिपार्टमेंटला मी काम केलं. 83 ते 95 मी परचेस डिपार्टमेंटला काम केलं. पण प्रीमियर मध्ये कंडिशन अशी होती की तिथे कधी लोकांना सांगायचे की उद्यापासून तू येऊ नकोस. ऑल ऑफ अ सडन ते गेटवरनच लोकांना परत पाठवायचे. माझ्या एका जवळच्या मित्राला असंच अचानक सांगितलं की तू उद्यापासून येऊ नकोस. तेव्हा मी विचार केला की अरे कदाचित वेळ आपल्यावर पण अशी येऊ शकते, उद्याही आपल्याला जा म्हणलं तर काय करायचं. पण तेव्हा निश्चय केला की आपण आता की दुसऱ्या कुठल्याही कंपनीत नोकरी करायची नाही.
आणि जर नोकरी केली तीही कंपनी जर आपल्याला अशी मिळाली तर काय करायचं. म्हणून मी ठरवलं की व्यवसाय करायचा. पण व्यवसाय करायला काही भांडवल नव्हतं, काही नव्हतं. मग मी आमच्या कुपर कंपनीमध्ये परचेस मध्ये असतानाच मला ॲक्रेलिक आणि पॉलिकार्बोनेट चे आम्हाला शीट्स किंवा काही जॉब लागायचे की जे आम्ही मुंबईतून घेऊन यायचो. आम्ही मुंबईमध्ये गेल्यानंतर काय व्हायचं की चेक देऊन मटेरियल मी घेऊन यायचो आणि इथे आल्यानंतर कंपनीमध्ये ते बसत नसायचे मशीनवर, ड्रिलिंग चुकलेलं असायचं, साईज मध्ये नसायचं आणि कंपनीमध्ये मी खूप ओरडा खायचो की असं रे मग तू बघून आणले नाहीस का, तुला कळत नाही का, तुला एवढं साधी गोष्ट समजत नाही का, जा ते त्यांना परत करून टाक. मुंबईतले ते व्यापारी ते काही परत घेत नव्हते मटेरियल. मग ते आता रिव्हर करायचे कसे, मग त्याला ड्रिलिंग मारायचं कसं, ते म्हणायचे रिव्हर किती पुण्यातनं करून घेऊन ये. पुण्यात कोणी करत नव्हतं. मग मी ते कंपनीतून जॉब काढायचो आणि माझ्या घरी आणून ठेवायचो. घरी आणल्यानंतर असं की त्याचे विचार आले की अरे आपण कोणीच करत नाही, मग आपणच का नाही याच्यावर प्रयत्न करायचा. म्हणून मी ते जॉब मी घरीच एक छोटंसं ड्रिल मशीन घेतलं, घरामध्ये ते जॉब रिव्हर करायचो, त्याला फिनिशिंग करायचो आणि परत कंपनीत नेऊन द्यायचो. मग व्यवसाय करायचा म्हणलं तर कुठला करायचा, कारण प्रीमियर मध्ये किंवा कुपरमध्ये असताना मी पूर्वी शीट मेटल फॅब्रिकेशन हे सगळे आयटम्स, मोठे आयटम्स परचेस करत होतो. तो जर व्यवसाय चालू करायचा तर तिथे सगळे जे माझे सप्लायर जे होते ते सगळे माझे मित्र झाले होते सगळं. मग त्यांचाच बिझनेस चालू करायचा म्हटलं तर आपल्याला काही परत त्यांची स्पर्धा करणं योग्य वाटत नव्हतं. म्हणून मग काय करायचं हा विचार करत असतानाच असं वाटायचं की आपण ॲक्रेलिकचे आयटम्स मुंबईतून आणतो आपण, मग तो बिझनेस का नाही करायचा आपण. म्हणून मी घरामध्येच माझा बिझनेस चालू केला. चाळीमध्ये मी राहत होतो, घरामध्येच मी सर्वांना सांगायला चालू केलं, बाहेर कंपनीत मित्रांना सांगायला चालू केलं मी बिझनेस चालू केलाय. कुठे चालू केलाय, नाही मी घरातूनच करतो. तर मित्र म्हणायचे अरे असं कुठे बिझनेस होत असतो का, त्याला शॉप लागतं, हे लागतं. मी म्हणतो माझ्याकडे कपॅसिटी नाहीये, माझ्याकडे फायनान्स नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, चला आपण कोणीतरी मला पार्टनरशिप मध्ये करूया, आपण मी तुम्हाला हे करेल. तर मला पैसे द्यायला किंवा पार्टनरशिप करायला पण कोणी तयार नव्हतं. मग मी 5 वर्ष बिझनेस खूप चांगला केला. चांगला केल्यानंतर मग मला एका कंपनीतले ज्यांनी मला सुरुवातीपासून काम केलं तिथले एक माझे मित्र होते गोखले म्हणून, ते मला म्हटले की तू महेश जॉब सोड तू. म्हटलं मी गोखले जॉब सोडतो, म्हटलं फक्त मला पगार एवढे पैसे मला मिळाले पाहिजेत. ते म्हणले मी तुला त्याचा आशीर्वाद देतो. आणि मग मी जॉब सोडला. जॉब सोडल्यानंतर मी एक छोटस वर्कशॉप घेतलं. 200 स्क्वेअर फीटचं वर्कशॉप होतं. सुरुवातीला तिथे मी एक मशीन घेतली आणि 2 मुलांनी मिळून आम्ही काम चालू केलं. पण चाळीमध्ये मी जेव्हा काम करत होतो तेव्हा मी एकतर परचेस डिपार्टमेंटला ऑफिसर म्हणून काम करत असताना मला हाताने काम करायची सवय नव्हती. जेव्हा मी ॲक्रेलिकची शीट कापायला घेतलं तर ते साईज मध्ये मी कट केलं. मला वाटलं जॉब साईज मध्ये बरोबर आहे, थिकनेस सगळं बरोबर आहे. मी कंपनीत सप्लाय केलं, तो जॉब माझा रिजेक्ट झाला. का रिजेक्ट झाला तर तो डायग्राम मध्ये नव्हता, तो राईट अँगल मी चेकच केला नव्हता आणि त्यात तो रिजेक्ट झाला. मग तेव्हापासून कळलं की हाताने काम करताना खूप त्रास होतो आपल्याला. म्हणून प्रत्येक गोष्ट मी स्वतः अगोदर केली. मशिनरी नसताना सुद्धा ॲक्रेलिकचे शीट्स मोठे असतात, 8 फूट बाय 4 फूटची शीट असतात. 10 mm 12 mm चे ॲक्रेलिकचे शीट्स मी मधोमध म्हणजे 8 फूट बाय 2 फूट असे मी हाताने ते कट केले. साधे कटर असायचे. इतकं एक्सपर्टाईज त्याच्यामध्ये झालो आणि मग असं वाटलं की आता आपण काम करू शकतो. आणि जेव्हा मग मी 200 स्क्वेअर फीटचं शॉप घेतलं तेव्हा पहिली मशीन घेतली, 2 मुलं कामाला ठेवली आणि माझ्या व्यवसायाला मी सुरुवात केली. असं करत करत नंतर मी हिंगण्यामध्ये 1000 स्क्वेअर फीटचं शेड घेतलं. त्या शेड नंतर माझा व्यवसाय वाढत गेला. खूप कष्ट घ्यावे लागले, खूप मेहनत घ्यावी लागली. आणि नंतर मी नऱ्यामध्ये आता माझं नवले हॉस्पिटल समोर 10,000 स्क्वेअर फीटचं एक आधुनिक असं शॉप आहे. आणि आम्ही आता काम करत असताना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांची आम्ही कामं करतो. त्यामध्ये बेसिकली आमचं ॲक्रेलिक आणि पॉलिकार्बोनेट हे पॉलिमर मधलं मटेरियल आहे की जे की ट्रान्सपरंट असतं. फार्मा इंडस्ट्रीमध्ये खूप काळजी घेतली जाते आपल्या प्रॉडक्टची, फूड इंडस्ट्रीमध्ये काळजी घेतली जाते. तिथे ॲल्युमिनियम, SS आणि ॲक्रेलिक हे 3च मटेरियल वापरायला परवानगी आहे. तिथे लोखंड वापरायला परवानगी नाहीये, कारण पॉयझन होऊ शकतं, हे होऊ शकतं. तर हे जे मोठ्या कंपन्या ज्या आहेत, सिप्ला, रॅनबॅक्सी वगैरे ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये ज्या काम करतात, त्यांना पॅकेजिंग, कॅप्सूल पॅकिंग करण्यासाठी ज्या मशिनरी असतात, त्या मशिनरी जे लोक बनवतात त्यांच्यासाठी आम्ही आता ॲक्रेलिकचे गार्ड्स तयार करतो आम्ही. आणि ते गार्ड करत असताना टेलर मेड जॉब आहे ऍक्च्युली तो.
ड्रॉइंग प्रमाणे ते करत होत नाहीत, ड्रॉइंग प्रमाणे करता येत नाहीत. किती जरी खूप प्रयत्न करतात लोक की नाही आम्हाला ड्रॉइंग प्रमाणे पाहिजे, पण बेसिकली मशीनवर असेंब्ली करताना खूप त्रास होतो. त्यांचा मशीनवरचा प्रॉडक्ट त्यांचा वेगळा असतो, डिझाईन केलं वेगळं असतं, ते फाऊल होतं एकमेकांना कव्हर्स. आणि तिचं कसं पूर्ण ट्रान्सपरंट, थोडा स्क्रॅच जरी पडला अॅक्रेलिकला तरी ते लोक घेत नाहीत आणि क्वालिटी याच्या दृष्टीनं. तर ते स्किल आम्ही सर्व डेव्हलप केलं. आम्ही मुलांना सगळं सांगितलं, कारण का या क्षेत्रामध्ये अॅक्रेलिक आणि पॉलिक्रॉनिक क्षेत्रामध्ये आम्ही जेव्हा काम चालू केलं तेव्हा शीट विकणारे खूप लोक होते, पण शीट कट करणारे कोणी नव्हते. कारण का शीट कट केलं, स्क्रॅच पडला की त्याची व्हॅल्यू संपली. आणि ती रिस्क आम्ही तेव्हा घेतली. ती रिस्क घेतल्यामुळे आम्हाला खूप चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या ऑर्डर्स मिळत गेल्या. म्हणजे अजूनही आमच्याकडे आतापर्यंत आम्ही बघतो की मार्केटिंग डिपार्टमेंट आमच्याकडे आतापर्यंत नव्हतं. आमच्या कंपनीत 34 वर्ष झालेली आहेत. मार्केटिंग आम्ही केलंच नाही, पण ग्राहकाला जे आम्ही सांभाळताना आम्ही मूळ काळजी घेतली. आम्ही क्वालिटी चांगली देणं, योग्य त्याची किंमत लावणं आणि डिलिव्हरी योग्य वेळेत देणं. आणि डिलिव्हरी नंतर समजा सेल्स अँड सर्व्हिस जे आपण त्याला म्हणतो त्याची पण आम्ही काळजी घेतली की समजा एखाद्या मशीनला नंतर काही प्रॉब्लेम आला, कव्हर्सना काही प्रॉब्लेम झाले, कस्टमरने काही सजेशन केल्या की आम्हाला असं नाही, ही पण आम्ही आतापर्यंत काळजी घेत गेलो. त्यामुळे आमच्या व्यवसायाला खूप चालना मिळाली आणि आम्ही खूप म्हणजे आतापर्यंत जे काम करत गेलो त्याला म्हणजे सर्व ग्राहकांनी पण आम्हाला साथ दिली, सप्लायरनी पण साथ दिली आणि आमच्या कामगार किंवा जे आमचे स्टाफ जे आहे या स्टाफने पण आम्हाला खूप साथ दिली, एवढंच सांगू शकतो. आणि मार्केटमध्ये तुम्ही कसा उभा राहिलात त्याबद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला? तर मार्केटमध्ये काय सुरुवातीला जेव्हा आम्ही काम चालू केलं होतं तेव्हा या क्षेत्रामध्ये खूप नवीन होतो आम्ही. मुंबईमध्ये याचं खूप मोठं मार्केट होतं, पुण्यामध्ये कोणी जास्त करत नव्हते. लोक करणारे लोक जे होते ते कमर्शियल आयटम खूप लोक करायचे, म्हणजे काही ज्वेलरी बॉक्स असतील किंवा बाथरूम मधले काही बेसिन्स व्हायचे, टूथपेस्ट ठेवायचे स्टँड वगैरे असतात, असे कमर्शियल आयटम करणारे खूप लोक असायचे, पण इंडस्ट्रीमध्ये कोणी नव्हतं. पण आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा बेसिकली माउथ पब्लिसिटी आम्ही खूप केली. म्हणजे अगदी सुरुवातीच्या पहिल्या वर्षामध्ये मी 10,000चा पण बिझनेस नसेल केला, पण मी सांगायचो लोकांना मी खूप मोठा बिझनेस करतोय, मी या कंपनी सप्लाय करतोय, मी त्या कंपनी सप्लाय करतोय, मी करतोय. मला माहित होतं की मी तो करत नाहीये, पण शेवटी असं असतं म्हणतात ना की बोलणारच काही विकलं जातं, तसं बोलल्याशिवाय काही पर्याय पण नव्हता. कारण माझी स्वतःची ओळख काही नव्हती, माझ्या कंपनीची ओळख काही नव्हती. तर ती ओळख करून देण्यासाठी आम्ही प्रत्येक माणसाला अगदी घरातल्या नातेवाईकांपासून मित्रांपासून जो माणूस दिसेल त्याला मी सांगतो मी व्यवसाय केला. पण व्यवसाय करताना एक लक्षात आलं माझ्या की आपण कुठलाही व्यवसाय करत असताना की त्याला तर टिकून ठेवलं पाहिजे. दरसोड तुमची वृत्ती असली नाही पाहिजे की आज व्यवसाय एखाद्या दिवशी कमी असेल तर लगेच तो सोडून द्यायचा, दुसरा करायचा. तसं न करता तुमचं ब्रँडिंग तिथं व्हायला पाहिजे. आज माझ्या कंपनीचं नाव व्हीपी एंटरप्राइजेस नावाने आम्ही कंपनी सुरू केली होती आणि आता व्हीपी पॉलिफाय प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आणखी एक कंपनी केली. तर व्हीपी एंटरप्राइजेस आमचा व्हीपी जो लोगो जो आहे आमचा तो ब्रँडिंग आमचं एवढं फेमस झालेलं आहे की मला कुगावकर या नावाने कोणी ओळखत नाही, आमच्या कंपनीला व्हीपी या नावाने सर्व ठिकाणी ओळखलं जातं. तर इतकी काळजी घ्यावी लागली काम करत असताना. आणि आपण बघत असतो की आज ब्रँडिंगला खूप महत्व आहे आणि ती आम्ही काळजी घेतल्यामुळे आम्ही खूप छान करू शकलो. ओके. आणि ग्रोथ एक्सपेन्शन बद्दल काय म्हणाल आणि तुम्ही चॅलेंजेस काय काय फेस केले? मुळात तसं मी जसं सांगितल्याप्रमाणे मी डिप्लोमा केला आणि परचेस डिपार्टमेंटला काम करत असल्यामुळे मला परत एकदा मी ते रिपीट करतो, कारण का ते हाताने काम करायची सवय नव्हती. पण मी हाताने काम करत असताना खूप काही शिकलो की विदाऊट मशिनरी काम कसं करू शकतो. जेव्हा मी छोटं शेड घेतलं तेव्हा पहिली मशीन घेतली, पहिला मुलगा घेतला. पहिला मुलगाच मला जो मिळाला तो इतका स्किलफुलपणे काम करणार होता की अॅक्रेलिक आणि पॉलिक्रॉनिकचे हे काम तुमच्या नॉलेजवर डिपेंड नाहीये, तुमच्या हातामध्ये कला असली पाहिजे. की अॅक्रेलिक बेंड करायचं असतं किंवा अॅक्रेलिक पेस्टिंग करायचं असतं, की त्याचं फिनिशिंग जे असतं ते अगदी फिनिशिंग करायला माणसाला अंगात स्किलच हवं आहे. विदाऊट स्किल तुम्ही ते काम करू शकत नाहीत. म्हणून आम्ही काय केलं की पहिल्यांदा जेव्हा मुलं घेतली त्या मुलांना आम्ही स्किल काय असतं म्हणजे त्याशिवाय तुम्ही काम करू शकणार नाहीत. आपला प्रॉडक्ट हा डेकोरेटिव्ह पार्ट आहे. आपला मशीनवरचे हे आपले थोडक्यात कपडे, तुमचे ड्रेसिंग कसं असतं तसं तुमचं अॅक्रेलिकचं कव्हर तुमच्या मशीनचं शो डेव्हलप करण्यासाठी आहे. कुठलाही कस्टमर आल्यानंतर पहिल्यांदा त्या मशीनचा ते लुक कसा आहे तो पाहतो आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे त्याला कुठेतरी थोडा स्क्रॅच जरी त्याचं पहिलं लक्ष तिथे जातं. त्यामुळे कुठेही जरी तुम्ही गेलात तर बघायला की ते तुम्हाला दिसलं नाही गेलं पाहिजे याची काळजी घेण्यासाठी आम्ही सुरुवातीपासून
क्वालिटी डेव्हलप करताना सुरुवातीला हाताने केल्यानंतर नंतर आता अत्याधुनिक मशिनरी आम्ही घेतली. त्याच्यामध्ये आमच्याकडे लेझर कटिंग आहे, CNC राउटर आहे, 3D पेंटिंग मशीन आहे, बफिंग करण्यासाठी किंवा फिनिशिंग करण्यासाठी आमच्याकडे उत्कृष्ट साधनं आहेत, बेंडिंग करण्यासाठी आम्ही मोठे जे काही ओव्हन्स तयार केले ते ओव्हन्स खूप अत्याधुनिक आहेत. तर अशा प्रकारचा सेटअप केल्यामुळे जसं की आज आपण जग बदलत चाललेलं आहे, आधुनिकतेकडे चाललेलं आहे, त्या काळाप्रमाणे तुम्ही बदललात तरच तुम्ही व्यवसाय करू शकता आणि नवीन नवीन गोष्टी लोकांना देऊ शकता. बरोबर. तर फेल्युअर साठी तुम्ही काय म्हणाल? तुमच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी तुम्ही फेस केलंच असाल आणि त्याबद्दल तुम्ही त्या फेल्युअरला कसं चीट केलं आणि त्याबद्दल तुम्ही आपल्या नवीन उद्योजक आहेत त्यांच्यासाठी काय सांगू शकाल? खरं तर फेल्युअर हे कधी त्याला फेल्युअर म्हणू नये, आपण त्याला प्रत्येक गोष्टीला चॅलेंज म्हणून स्वीकारलं गेलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा नवीन नवीन गोष्टी घडत असतात, की एकच उदाहरण सांगतो की प्रीमियर पद्मिनी कार जेव्हा होती तेव्हा प्रीमियर पद्मिनी कार खूप सगळ्यात चांगल्या दर्जाची गाडी होती. त्यांनी कधी मॉडेल कधी जास्त चेंज नाही केले, काही नाही केले, पण लोक डिमांड त्याला खूप असायचा. पण ज्या वेळेला मारुती गाडी आली आणि मारुतीचे मॉडेल जेव्हा सुरू झाले, त्यांचं प्रोडक्शन जेव्हा सुरू झालं, तेव्हा प्रीमियर कंपनीला खूप गोष्टीला जाणवलं की अरे आपण मॉडेल सुद्धा बदलत नाहीयेत. पण तोपर्यंत ते इतक्या पुढे निघून गेले होते की त्यांना ते चेंज करणं शक्य होत नव्हतं आणि कालांतराने प्रीमियर कंपनी हळू बंद होत गेली. तर जर तुम्ही अपयशाकडे नाही बघितलं गेलं तर आमच्या व्यवसायामध्ये जर बघायला गेलात तर आम्हाला यश अपयश आलं जेव्हा एका 10 ते 15 वर्षापूर्वी एकदा रिसेशन आल्यानंतर आम्हाला असं कळालं की अरे आता काय करायचं आपण. आणि मी टेक्निकल असल्यामुळे कमर्शियल गोष्टीकडे कधी जास्त बघितलं गेलं नव्हतं. आणि जेव्हा आम्हाला कळालं की अरे व्यवसाय आपला कमी होतोय म्हणून आम्ही शेवटी माझे अकाउंट्स एक जण होते त्यांना घेऊन आम्ही बसलो आणि आम्ही लिहायला चालू केलं. तर आमचा पर डे आमचा उत्पन्न होतं 2,000 रुपये आणि खर्च होता 5,000 रुपये. हे कळायला गेलं आम्हाला 1 वर्ष. तोपर्यंत कळत नव्हतं की आपला ब्रेक इव्हन पॉईंट काय आहे, कसं आहे. आणि व्यवसायात नवीन असल्यामुळे पाठीमागे कोणी नसल्यामुळे सांगणारे कोणी नव्हते, कोणी विचारणार कोणी नव्हतं. पण त्या दिवसापासून आम्ही विचार केला की नाही आपल्याला रोज 5,000 रुपये आपल्याला कमवलेच पाहिजे आपल्याला. मग त्या दिवसापासून मग लाईट कट्स करणे, लाईटचा वापर कमी करणे, फोनचा वापर कमी करणे, रिजेक्शन स्क्रॅप काय असेल ते कमी करणे किंवा रोजचा सेल येणं प्रकारे आपला 5,000 रुपये व्हायला पाहिजे. मग थोडं येईल त्या किमतीमध्ये आम्ही मटेरियल विकायला चालू केलं. कोणी जरी आलं तरी, कारण डेड इन्व्हेस्टमेंट ठेवून काय फायदा नव्हता, पण आपल्याला आज 5,000 रुपये आपल्याला पाहिजेत. असं करत करत आम्ही 2चे 3, 3चे 4, 4चे 5 ब्रेक इव्हन क्रॉस करून 15 वर्ष आम्ही 5,000चा आमचा ब्रेक इव्हन पण असताना आम्ही 25,000पर्यंत आम्ही सेल करायला चालू केला. आणि तो आज तागायत आम्ही तो मेंटेन आता करतोय आम्ही तो. तर हे चॅलेंजेस जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा तुम्ही त्या गोष्टीकडे एक नवीन काहीतरी शिकायला मिळतं. डगमगून जायचं नाही आपण, किंवा याच्यामध्ये असं व्हायचं नाही की अरे माझा बिझनेस लॉस नाही झाला, दुसरं काहीतरी करूया, हे काहीतरी करूया. त्या काळामध्ये आम्ही ॲक्रिलिकचं इंडस्ट्रियल जेव्हा प्रॉडक्ट जेव्हा आमचं चालत नव्हतं तेव्हा आम्ही ॲक्रिलिकच्या ट्रॉफी मोमेंटो आम्ही करायला चालू केल्या. अगदी एक काळ असा होता की आम्ही विठ्ठलाची इथं जत्रा होती, आमच्या आषाढी एकादशीला जत्रा असायची. त्या जत्रेमध्ये आम्ही ऋतिक रोशनचा सिनेमा आला होता, पहिला सिनेमा ऋतिक रोशनचा. त्याच्या आम्ही किचन केले ॲक्रिलिकचे आम्ही 2,000 किचन आम्ही केले होते. आणि माझी मुलं स्टॉल टाकून रस्त्यावर बसले होते. मी तिथं रस्त्यावर उभारायला गेल्यानंतर मुलं म्हणले सर तुम्ही येऊ नका. अरे म्हटलं मला लाजण्याचं काही कारण नाहीये, माझा व्यवसाय आहे, मी रस्त्यावर जरी उभारून जरी केला तरी मला त्याचा काही फरक पडणार नाही. तर सांगायचं तात्पर्य काय, तेव्हा ऋतिक रोशनच्या किचन बरोबरच आम्ही बाकीच्याही खूप काही किचन्स केल्या होत्या, पण ऋतिक रोशनची सर्व किचन आमची 4 ते 5 तासामध्ये संपली सर्व किचन. तर व्यवसाय करत असताना किंवा रिसेशन असताना लाजायचं नाही, आपण त्या गोष्टीकडे फेस करायचं, मागे पडायचं नाही. कोणाची व्यवसाय करताना कोणाचे पैसे कधी चुकवायचे नाहीत. ह्या गोष्टी खूप पाळल्या गेल्या पाहिजेत. आज जो आपण मुंबईतला व्यापारी म्हणतो, आपण मुंबईतला व्यापारी करत असताना त्यांच्या इथे शब्दाला खूप किंमत आहे. तुम्ही त्यांना 2 महिने सांगा, 3 महिने सांगा, पैसे देऊ नका, प्रॉब्लेम नाहीये. पण 3ऱ्या महिन्यामध्ये जेव्हा त्यांचा माणूस चिठ्ठी घेऊन किंवा बिल घेऊन येतो त्या दिवशी त्याला पैसे दिलेच गेले पाहिजेत. इतकी व्यावसायिकता मुंबईच्या मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये आहे. ती आपल्याकडं जास्त नसल्यामुळे आपण काय करतो की ठीक आहे उद्या दिलं तर काय फरक पडतो, नाही दिलं तर काय फरक पडतो. इव्हन बँकांच्या बाबतीतून मला सांगायचं झालं की आज आपल्याकडे खिशामध्ये 1 लाख रुपये नाहीयेत. बँक जेव्हा तुम्हाला 2 लाख रुपये देत असते तेव्हा तुम्ही बँकेचे आभार मानले गेले पाहिजेत
की तुमच्याकडे बाजारात काही नसताना लोकांना असं वाटतं की बँकेचे लोन घेतले की लोन बुडवलंच पाहिजे, आपण नाही दिलं चालतं, आपण बँकेत आपली पत राहत नाहीये, मग ती पत ठेवण्यासाठी तुम्ही निश्चितपणे चांगलं काम केलं गेलं पाहिजे. तर ह्या गोष्टी करत असताना वेगळे प्रयोग करून तुम्ही फेल्युअरला चॅलेंज करून मात करू शकलो पाहिजे आपण, असं एवढं मला वाटतं. आणि लिडरशिप, टीम मॅनेजमेंट, स्टाफ तुम्ही कसं हँडल करता याबद्दल काय बोलाल? स्टाफला, आणि जेव्हा आपण कंपनीमध्ये काम करत असतो तेव्हा कंपनीतला स्टाफ हा सर्व आपला फॅमिली मेंबर आहे, असंच आपण त्याला ट्रीट केलं पाहिजे. कोणावरही अविश्वास दाखवून चालत नाही. प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी असते. कोणी हुशार नसतो, कोणी खूप स्मार्ट असतो, कोण हुशार नसतो पण सिन्सिअर असतो, तो हुशार असतो तो दांड्या मारत असतो, किंवा सिन्सिअर नसतो, म्हणजे काही असतं. त्या सगळ्यांचा मिलाप करण्यासाठी प्रत्येकाची मानसिकता आपण ओळखली गेली पाहिजे. प्रत्येक माणसाकडे, माझ्याकडे एक मुलगा आता असा आहे की तो चायनीज गाडीवर काम करत होता, तो हेल्पर म्हणून माझ्याकडे लागला. हेल्पर म्हणून लागल्यानंतर आजपर्यंत तो गेले 25 वर्षापासून तो काम करतोय. अतिशय सिन्सिअर, स्पीड नाही त्याला, पण त्याची बुद्धिमत्ता, कष्ट करण्याची बुद्धिमत्ता त्याची. तर अशा मुलांना टिकवून जर आपण ठेवलं गेलं तर आपला व्यवसाय चांगला होतो. अशा स्टाफ बरोबर आपण जुळवून घेतलो तर आपण पण चांगलं होतो. कारण जशी गरज कंपनीला असते तशी त्या मुलांना पण असते. त्या मुलांची जर आपण काळजी घेतली, 100% ती मुलं पण आपली काळजी घेतात, 100% स्टाफ आपली काळजी घेतो. तर हे जेव्हा कळतं आपल्याला, तेव्हा त्या मुलांना शिकवण्यापासून, जेव्हा एखादा मुलगा नवीन लागतो तेव्हा त्याला तुम्ही स्वतः त्याला शिकवलं गेलं पाहिजे, त्याचे चांगले वाईट गुण सांगितले पाहिजेत की असं असतं, हे मटेरियल असं खराब होतं, हे केलं पाहिजे, किंवा आपल्या कस्टमरला काय पाहिजे, किंवा यातनं वेस्टेज वाया नाही जायला गेलं पाहिजे. हे तुम्ही जेव्हा त्याला चांगल्या भावने तुम्ही सांगतात, तुम्ही जर ऑर्डर कंडिशन सांगायला गेलात, त्याला ऑर्डर द्यायला गेलात, तर 100% तो मुलगा ऐकत नाही. कारण आजकाल मुलांची मानसिकता खूप वेगळी झालेली आहे. एकतर छोट्या इंडस्ट्रीमध्ये किंवा छोट्या इंडस्ट्रीमध्ये काम कोणाची करायची तयारी आली कमी होत चाललेली आहे. सगळ्यांना, प्रत्येकाला वाटतं की माझा स्वतःचा व्यवसाय असला पाहिजे, किंवा मला जर जॉब मिळाला तर मला केबिन असलं पाहिजे, मला लॅपटॉप असला पाहिजे, मला कॉलिंग करता यायला पाहिजे. हात काळे करायची कोणाची तयारी नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी करून जर केला तर तुम्ही नक्की त्याच्यावर मुलांवर पण तुम्ही चांगलंही करू शकता. तर आता तुमच्या बिझनेस बद्दल तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, विजन काय आहेत, आमच्या प्रेक्षकांना सांगाल? फ्युचर प्लॅन म्हणलं तर आता मी या व्यवसायामध्ये 34 वर्षापासून आहे. म्हणजे आतापर्यंत आम्ही हा व्यवसाय जो करत होतो हा खूप सातत्यपूर्व, जाणीवपूर्वक आणि चांगल्या प्रकारे करायचं ठरवलं होतं. कुठल्याही गोष्टीचे जे शासकीय जे नियम आहेत ते सर्व नियम पाळून कोणालाही त्रास होणार नाही अशा गोष्टीने आम्ही सर्वपर्यंत आतापर्यंत व्यवसाय केला. आमच्या ग्राहकाला आम्ही सांभाळलं, आमचे जे सप्लायर जे आहेत त्यांना पण आम्ही सांभाळलं. आणि हे करत असताना फ्युचर जर म्हटलात तर मी आतापर्यंत विदाऊट मशिनरी हे गेले 5 वर्षापासून पर्यंत मी काम करत होतो. मागच्या 5 ते 6 वर्षापासून मी मशीन्स घेतल्या अत्याधुनिक, की जेणेकरून आताचं जे व्हिजन तुम्ही म्हणता की नवीन काहीतरी केलं गेलं पाहिजे, ते करत असताना आम्ही असं ठरवलं होतं की ॲक्रेलिक आणि पॉलिकार्बोनेट, म्हणजे हा पॉलिमरचा एक प्रकार आहे, ॲक्रेलिक आणि पॉलिकार्बोनेट. आणि पॉलिमर मध्ये इन फ्युचर खूप डिमांड आहे. हळूहळू लोखंड, पितळ वगैरे सगळ्या या गोष्टी, मेटल सगळं कमी होत जाणार आहे आणि पॉलिमरला खूप डिमांड येतोय. तर ह्या पॉलिमरच्या डिमांड मध्ये, की जसं की आपण आज पाहतो की आज गाडी जरी समजा आपण 4 व्हीलर बघितली तर त्यात पत्र्याचे पार्ट खूप कमी झालेत, सर्व फायबरचे पार्ट्स आहेत. तर असे पॉलिमरला खूप डिमांड आहे. पॉलिमरचं नॉलेज पण आता खूप लोकांना अजून जास्त नाहीये. तर आम्ही त्या दृष्टीने आम्ही आता नवीन नवीन ॲक्रेलिक आणि पॉलिकार्बोनेट बरोबर आम्ही नायलॉन, टेफ्लॉन, पीव्हीसी, पीपी, पॉलियुरिथिन, तर या सर्व मटेरियल मधले काम आम्ही आता करायला चालू केलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही पीव्हीसीचे काही वेल्डिंग करून काही टँक्स वगैरे बनवतो. पीसीबीचे ज्या मशीन्स असतात, त्या पीसीबीच्या मशीन पूर्ण पीव्हीसी मध्ये बनवल्या असतात, त्या आम्ही बनवतो. फार्मा आणि फूड इंडस्ट्रीमध्ये काही फनेल्स असतात, ते फनेल्स मध्ये आम्ही ते पीपी ह्या मटेरियल मध्ये आम्ही बनवतो. काही लोक ॲक्रेलिक मध्ये पण घेतात, काही पॉलिकार्बोनेट मध्ये घेतात, पण पीपी मध्ये आम्ही बनवतो. आणि हे जेव्हा करत असतो तेव्हा कायम आम्ही इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करतो. नवीन काहीतरी केलं गेलं पाहिजे, नवीन काहीतरी केलं गेलं पाहिजे. आणि हे नवीन करत असताना वेगवेगळ्या प्रकारचं ट्रायल्स आम्ही करतो. आमच्याकडे एक एक्सपेरिमेंटसाठी आम्ही जे काही आता बनवतो त्याच्यामध्ये एखाद्या मटेरियलला किती मेल्टिंग पॉईंट असेल, असं केलं तर फॉर्मिंग किती टेम्परेचरला होतं. आणि याच्यामध्ये असं आहे की ॲक्रेलिक जेव्हा आपण फॉर्मिंग करतो, फॉर्मिंग करत असताना मी मगाशी सहज सांगितलं
की याला मुलांचं स्किल खूप महत्वाचं आहे. बरोबर. की जरी एमटेक झालेला मुलगा असेल आणि त्याला सांगितलं मला एक 10 mm ॲक्रिलिक बेंड करून दे, तो गुगलमध्ये जाईल, बघेल आणि तो बेंड करायचा प्रयत्न करेल, पण त्याला ते लवकर जमणार नाही. त्याला स्किल म्हणजे मी स्वतः हाताने काम करून माझी मुलं 20 ते 25 वर्षापूर्वीची जी मुलं आहेत त्यांना जे स्किल आता डेव्हलप झालेलं आहे ते नवीन मुलं आजकाल तयार होत नाहीयेत. कारण नवीन मुलांना तेवढं सातत्य नाहीये, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन तेवढं होत नाहीये की याला काय केलं गेलं पाहिजे, याचं फिनिशिंग कसं असलं पाहिजे. मग त्यांना सर्व वाटतं की मशीनवर साहेब प्रत्येक गोष्ट करू, पण मशीनवर प्रत्येक गोष्ट होत नसते. काही जरी झालं तर शेवटचा हात जो आहे, फिनिशिंगचा जो प्रकार आहे हा आपल्याला मॅन्युअली तिथे करावा लागतो आणि त्यासाठी तुम्हाला स्किल असणं गरजेचं आहे. तर हे नवीन आता आम्ही इनोव्हेशन करत असताना की 3D पेंटिंग मध्ये आम्ही आता काम करतोय आणि आता थोडंसं जसं की आता 3D पेंटिंग मध्ये पण आम्ही नवीन नवीन ऍटम्स आम्ही बनवतो. त्याच्यामध्ये पण बरेच ॲक्रेलिक, नायलॉन, टेफ्लॉन मधले जे काही नॉन मेटलिक मधले जे आहेत तेच आम्ही करतो. आम्ही मेटल मधलं काही करत नाही आम्ही. तर हे करत असताना पुढच्या 10 वर्षामध्ये ॲक्रेलिक पॉलिकॉन बरोबर आता नवीन नवीन त्यातले नवीन प्रकार पण मटेरियलचे येत आहेत अजून, की अजून क्लिअर, अजून फूड ग्रेड मध्ये काय असेल ते आता आम्ही करतो. काही युव्ही कोटिंगचं काही मटेरियल येतं, त्याला युव्ही कोटिंग केल्यानंतर त्याला स्क्रॅच लवकर पडत नाही असतील किंवा त्याच्या प्रॉपर्टी चेंज होतात. तर अशा प्रकारचं मटेरियल पण आम्ही वापरून पुढील मध्ये ज्या ज्या सुधारणा करता येतील त्या करण्यासाठी ते करायचा प्रयत्न करतो. या व्यवसायामध्ये बघायला गेलात तर म्हणजे माझी मुलगी पण आता साथ मला देते, माझा भाचा आहे तो पण साथ देतो. माझी मुलगी BE पॉलिमर झाली आहे, ती MBA झाली आहे. तर ती हा पूर्ण व्यवसाय आता हळूहळू बघते आणि माझी गादी पुढे चालवण्याचा प्रयत्न करते आणि तिला पण यातलं नॉलेज खूप चांगल्या प्रकारचं असल्यामुळे ती 100% इनोव्हेशन करेल अशी मला खात्री आहे. क्या बात आहे. नक्कीच. आणि त्यासोबतच असा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हा की आता म्हणतात की मराठी माणूस हा उद्योग करू शकत नाही, तर असं का म्हटलं जातं आणि मराठी माणूस असं काय चुका करतात की असं म्हटलं जातं की तो एक व्यवसाय करू शकत नाही? चांगला प्रश्न विचारला आपण. खर तर मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही असं नाहीये. मराठी माणूस हुशार आहे, मराठी माणूस सर्व काही करू शकतो, फक्त त्याची मानसिकता तयार होत नाहीये. म्हणजे आपण जे म्हणतो ना की त्याला सातत्य हवं. कुठलाही व्यवसाय जर करायचा म्हणलं की त्याला सातत्य पाहिजे, चिकाटीनं तुम्ही ते काम केलं गेलं पाहिजे आणि अपयश आले की मागे नाही फिरलं गेलं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये मी सांगतो की सर्वात महत्वाची गोष्ट अशी असते की तुम्ही जर एखादं ध्येय धोरण जर फिक्स केलं आयुष्यामध्ये काय करायचं तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता. याचं उदाहरण मी स्वतःला सांगतो की MBA तुम्ही होऊ नकात, MBA तुम्ही करू नकात बरं का, पण एखाद्या छोट्या इंडस्ट्रीमध्ये किंवा मोठ्या उद्योगामध्ये क्षेत्रामध्ये तुम्ही शॉप फ्लोअरला जाऊन तुम्ही काम करा. जेव्हा तुम्ही शॉप फ्लोअरला काम करतात तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात की ज्या पुस्तकात नसतात, प्रत्येक गोष्ट. आणि मग मराठी उद्योग आपण काय करतो की थोडे जसं की मी सांगतो की आजकाल मुलांना काय झालेलं आहे की व्यवसाय करायचा म्हटलं की सेटअप पाहिजे, सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, मग मला कॉम्प्युटर पाहिजे, मला ऑफिस पाहिजे, मला मशिनरी घेतली पाहिजे, मग मला एवढे ऑर्डर मिळणार, मला तेवढे ऑर्डर मिळणार. पण आत्ताच्या स्पर्धेच्या युगामध्ये ह्याची कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही. त्याच्यामुळे माझं स्वतःचं वैयक्तिक मत जर विचारताल तर आपण व्यवसाय करत असताना कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे. रिस्क घेऊ नका, रिस्क घेतल्याशिवाय बिझनेस होतच नाही. रिस्क घ्यायलाच पाहिजे, पण आपल्याला ती बेरेबल असली पाहिजे. आणि हे करत असताना तुम्ही आता एकच उदाहरण सांगतो. आम्ही आता वर्किंग मॉडेल्स बनवतो, आम्ही हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्टचे आम्ही मॉडेल्स बनवतो. आम्ही त्या मॉडेल्स मधलं मला काही कळत नाहीये, मला काही माहित नव्हतं. किंवा आम्ही डिफेन्सच्या रणगाड्याचे मॉडेल्स आम्ही बनवतो. एकदा आम्ही गेल्यानंतर असं सांगितलं की आम्हाला डिफेन्सच्या सरांनी सांगितलं की आपल्याला मॉडेल करायचे. मला मॉडेल करायचे म्हणून आम्ही म्हणलं ठीक आहे करतो म्हटलं. मला मॉडेल्सचं काय त्यांनी आमच्या समोर रणगाड्याचं अख्खं ड्रॉइंग दिलं, पूर्ण मोठ्याच्या मोठं ड्रॉइंग, ओरिजिनल रणगाड्याचं ड्रॉइंग. ते करत असताना मला असं वाटलं की अरे करू शकतो का आपण. त्यांनी मला विचारलं हो, म्हणलं मी करू शकतो. त्यांनी आम्हाला थोडंसं 3D मध्ये सगळं दाखवलं, सगळं असं करायचं. आम्हाला रणगाडा एवढा मोठा आहे पण त्याला आपल्याला 2 फूट बाय 2 फूटचं मॉडेल, वर्किंग मॉडेल करायचे, रिमोट कंट्रोल चालला पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे. तुम्ही करताल का? आम्ही हो म्हणून सांगितलं. ते सांगितल्यानंतर मी ते ड्रॉइंग घेऊन आलो, बघितलं. मला तर काही ते समजलं नाही ड्रॉइंग अजिबात. तिथं तर मी खूप मोठ्याने बोललो होतो करता येतं हे होतं. आणि मग माझ्याकडे एक मुलगा आहे, कमी शिकलेला आहे, पण त्याचं नॉलेज जर बघितलं प्रॅक्टिकल तर तो खूप हुशार आहे.
एमटेकच्या मुलांना जे कळणार नाही ते त्या मुलाला कळतं. मी जर सांगितलं की असं असं मॉडेल मला करायचंय, ड्रॉइंग काही मला कळत नाही, त्याने फक्त मान हलवली आणि 4 ते 5 दिवसामध्ये त्याने त्याचा सांगाडा बॉडी आउटर बॉडी त्याने करून मला दाखवली. क्या बात आहे. आउटर बॉडी केल्यानंतर मग आता आम्हाला प्रश्न पडला की मग आता याचं इलेक्ट्रॉनिक कसं करायचं, पीसीबी कसा, सर्किट कसं, त्याचे चाक कसे आणायचे. मग आम्ही खेळण्यातले रणगाडे घेऊन आलो मोठे मोठे, ते सगळे आम्ही डिस्मेंटल केले. त्यांनी कसं केलं असेल ते बघितलं आणि मग ते टेक्नॉलॉजी वापरून माझ्या मुलांचं सहकार्य घेऊन, माझ्या मित्रांचं सहकार्य घेऊन मग आम्ही दोघांकडनं पीसीबी तयार करून घेतला, चाक बनवून घेतले आणि पहिलं असं रणगाड्याचे मॉडेल आम्ही त्यामध्ये तयार केलं. आणि मग ते मॉडेल करत असताना मग आम्ही नंतर मग यशस्वी झालं मॉडेल. ते आम्हाला खूप आनंद वाटला. त्यात आम्ही पैसे बघितले, आम्हाला किती पैसे मिळणार हे महत्वाचं नव्हतं, की आपलं नवीन शिकायला काहीतरी मिळतं. तर असं आम्ही ते मॉडेल्स करत असताना मग खूप सारे अनुभव आम्हाला आले. मग आम्ही जे काही धरणाचे मॉडेल्स तयार केले, पंपाचे मॉडेल्स तयार केले आणि मग मला असं वाटतं की नवीन नवीन शिकण्यासाठी गोष्टी खूप चांगल्या मिळाल्या. आणि मग ही रिस्क घेत गेल्यामुळे की आपण मराठी माणूस काम करू शकत नाही असं म्हणणं, लोकांनी पण सहकार्य खूप केलं, लोक पण खूप छान मिळाली. आपण म्हणतो की तुम्ही हुशार नसाल, पण तुम्ही मगाशी जर म्हणलं की तुमचं कौशल्य काय, तर कौशल्य म्हणजे सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणं, यात तुमचं यश खूप अवलंबून असतं. मी सांगितलं मी कदाचित मी हुशार नसेल, पण मी सगळ्यांच्या सहकार्याने काम केल्यामुळे यशस्वी होऊ शकलो. आणि ते करत असताना त्यांच्यातले चांगले गुण आपण घ्यायचे, वाईट गुणावर आपण जास्त लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचं. आणि वाईट गुण फक्त अनुभव म्हणून असतात. आयुष्यामध्ये खूप चांगले लोक भेटतात आपल्याला, वाईट लोक पण भेटतात. दोन्ही प्रकारचे लोक भेटल्याशिवाय तुम्हाला तुमचं अस्तित्व पण कळत नसतं. तर मी परत एकदा ते मराठीच्या मुद्द्यावर येतो. तर माझी अशी इच्छा होती की अशी माझी याची की मराठी माणसाने प्रत्येकाने व्यवसाय केला गेला पाहिजे. आणि त्यासाठी माझ्याकडे मी कंपनीमध्ये माझं स्वतःच एक सामाजिक गोष्टी म्हणून, की जसं की मला माझ्या पडत्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलं त्याचं ऋण फेडण्यासाठी म्हणून मी एक धोरण ठेवलं होतं की माझ्या कंपनीमध्ये कोणीही मुलगा आला तर त्याला मी पहिली नोकरी देण्याचं काम मी करतो. मी त्याला सांगतो की तुला पहिला जॉब मी तुला देतो, तुझं अर्ध पोट मी भरेल, पूर्ण पोट मी भरू शकत नाही, कारण कोणाचं पोट किती मोठं आहे मला माहित नाही, अर्ध पोट भरण्याची जबाबदारी माझी आहे. तर त्या लोकांना मुलांना मी जॉब देण्याचा प्रयत्न करतो. तसंच जर कोणी युवक आला आणि मला जर म्हणला की व्यवसाय चालू करायचा आहे तर मी त्याला पूर्ण मार्गदर्शन करतो. कारण का यशस्वी होण्यासाठी मी सगळ्यांना सांगत असतो, प्रत्येकाला मी उदाहरण एक देऊ शकतो. कुठलंही करायचं असेल तर जसं की आपण रामराज्यामध्ये 10 वर्ष वनवास नंतर 11 वर्ष नंतर अज्ञातवासानंतर रामराज्य आलं, तसं कुठल्याही व्यवसायामध्ये तुम्हाला 10 वर्षे कसून काम करावं लागत असतं. आणि तुमच्या आयुष्यामध्ये 10 वर्षानंतरच बदल घडतो. कदाचित 5 वर्षानंतर बदलेल, कोणाचे 10 वर्ष, पण 10 वर्ष तुम्हाला सातत्य टिकवलंच गेलं पाहिजे. कारण माझ्या आयुष्यातले मी बघितले की 10 वर्षाचे टप्पे बघितले तर माझ्या लाईफमध्ये, माझ्या बिझनेसमध्ये ड्रास्टिक चेंज झालेला आहे. बरोबर. आणि हे करत असताना आपल्याला नेहमी ही काळजी घेतली गेली पाहिजे, कुठेही आपण गडबडून जाता कामा नये, कुठेही आपण मागे फिरता कामा नये, पेशन्स ठेवायचे आणि आपण त्या कामावर विश्वास ठेवायचा. मी अजूनही जसं मी प्रीमियर मध्ये असताना किंवा कुपर मध्ये असताना सकाळी 8:30ला कंपनीमध्ये कामाला जात होतो, तसंच मी आजही कंपनीत 8:30 वाजता कंपनीत कामावर येतो. बरोबर. म्हणजे सगळेजण मला म्हणतात की अरे एवढं 8:30ला जाऊन तुम्हाला काय करायचं असतं, तर मी म्हणतो नाही, 8:30ला जाऊन घरामध्ये जसं मी देवाच्या नमस्कार करून पाया पडतो तसं जिथं व्यवसाय मी जिथं करतो तिथे जाऊन मी जर समजा मी काम नाही केलं गेलं तर मग मी आळशी झालो असं समजलं पाहिजे. तर त्यामुळे ही जेव्हा मी काम करत असतो तेव्हा प्रत्येक मराठी मुलांना किंवा व्यवसायाला सांगितलं की तुम्ही चिकाटीने काम करा, तुम्ही नक्की यशस्वी होताल, गडबडून जाऊ नका, प्रयत्न करा आणि प्रयत्न केले की यश मिळतं. बरोबर. आणि आता तुम्ही म्हणालात प्रयत्न करा यश मिळतात, पण तरी सुद्धा नवउद्योजक असं काय चूक करतात त्यात आणि त्या चुका काय नाही केल्या पाहिजे असं तुम्ही? खरं तर व्यवसाय करताना चुका कोणी करत नसतंच. प्रत्येकाची मानसिकता, प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असते आणि प्रत्येकाचं विश्लेषण कामाचं किंवा व्यवसायाचं वेगवेगळं असतं. ते करत असताना प्रत्येक माणूस काय करतो की जसं मी म्हटलं की मला व्यवसाय करायचा होता तर मी शून्यातून व्यवसाय केला, कोणतंही भांडवल माझ्याकडे नव्हतं. मी जेव्हा सुरुवातीला केलं तेव्हा जेव्हा पहिली ऑर्डर मला मिळाली तेव्हा एका मी व्यापाऱ्याकडे गेलो, त्याला मी सांगितलं की मला असं मटेरियल पाहिजे.
त्याची किंमत एवढी होती, 50,000 रुपये 20,000 रुपये काहीतरी किंमत होती, तू मला मटेरियल देशील का? मी त्याला सांगितलं की मटेरियल मला विकलं की लगेच पैसे मिळणार आहेत, मी तुला लगेच पैसे देतो तुला. बरोबर. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी मला मटेरियल दिलं. 1 महिना झालं ते मटेरियल मला कट करण्याची माझी मानसिकता झाली नाही. कारण म्हटलं आपण ते कट केलं तर त्याला पैसे देणार, चुकलं समजा तर त्याला पैसे कसे देणार आपण. बरोबर. त्यांनी मला 1 महिना तर मला पैसे मागितले म्हणून मी ते कट केले शीट्स, कारण त्याला शीट्स परत देऊ शकत नव्हतो. बरोबर. आणि मग त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला होता 1 महिन्याचा, पहिला माझा प्रॉडक्ट ओके झाला, पैसे मिळाले, मी त्याला दिले. त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा जेव्हा मटेरियल मला दिलं तेव्हा तेव्हा मी त्याला पैसे नसतील तरी दुसऱ्या कोणाकडून काही वेळा मी आणून दिले पैसे त्याला, आणि ती माझी पत जी आहे बाजारातली ती सांभाळली. तर आपण हे सगळं करत असताना ह्या लहान लहान गोष्टी जर सांभाळल्या गेल्या, आपण शासकीय जो पूर्वीच्या काळात सेल्स टॅक्स होता, आता जीएसटी असेल तो वेळेच्या वेळेला भरला गेला पाहिजे, बँकेचे हप्ते वेळेच्या वेळेला भरले गेले पाहिजेत. बँकेतले लोक पण खूप सहकार्य करत असतात, पण आपण त्यांचा गैरफायदा नाही घेतला गेला पाहिजे. त्यांच्याकडे कसं आहे की आता असं कळालं की मराठी माणूस बिझनेस करत असताना तो म्हणतो की बँकेचं लोन काढताना, साहेब बँकेतल्या लोकांना लोन नाकारण्यासाठी 36 प्रकारची कारण आहेत, लोन नाकारण्यासाठी बरं का. तर ती कारणाचं कसं फुलफिल करायचे आपण, ते शेवटी स्किल आपल्यावर आहे. मी अगदी उदाहरण सांगतो की मी जेव्हा पहिल्यांदा बिझनेस केल्यानंतर सेल्स टॅक्स नंबर मला घ्यायचा होता, मी सर्व्हिस करत होतो. त्या सरांनी मला सांगितलं, मी माझ्या फाईलमध्ये सगळं लिहिलं होतं तुमचं एक्झिस्टिंग काय करता तुम्ही, तर मी सर्व्हिस करतो, मी माझ्या कंपनीचं पेमेंट स्लिप तिथं लावली होती मी. ते साहेब मला म्हणले, अरे तुम्ही सर्व्हिस करता, तुम्हाला बिझनेस करता येत नाही. हो म्हणलं सर मला माहिती आहे म्हटलं, पण म्हटलं की मग तुम्ही आता कसं करणार? म्हटलं मला तर व्यवसाय करायचा आहे, मी सर्व्हिस करतोय, तुम्ही जर मला सेल्स टॅक्स नंबर दिला, माझा बिझनेस चालला तर मी सर्व्हिस सोडणार आहे. तुम्ही जर मला सेल्स टॅक्स नंबर नाही दिला तर मी सर्व्हिस करू शकणार नाही किंवा मला धंदा माझा वाढणार नाही. त्यांनी माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवला आणि त्यांनी मला सेल्स टॅक्स नंबर तेव्हा त्यांनी दिला. तर एवढं जर तुम्ही चांगलं राहायला गेला तर समोरचे लोक पण खूप छान असतात. बरोबर. तर सांगायचं की प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक नियमाला आपण उपर नियम पण असतात, की जसंच की बँकेतले आपण हप्ते नाही भरले गेले, त्यांना जर प्रामाणिकपणे आपण सांगितलं गेलं तर बँकेतले लोक पण ऐकतात. पण आजकाल काय झालं की सर्व गोष्टी सिस्टीम मध्ये बसल्यामुळे, पूर्वीच्या काळात फेस टू फेस आपण लोकांशी बोलायचो, आज आपण बँकेत गेलो तर आपण बँकेत कोणाशी बोलतो माहित नाही, सगळं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करावं लागतं आपल्याला, ऑनलाईन क्युरी करावं लागते, ऑनलाईन सगळं करावं लागतं. आणि त्यामुळे आता खूप मुलांच्या अवघड परिस्थिती निर्माण झाली मुलांची, की नक्की भेटायचं कोणाला, नक्की सांगायचं कोणाला, काय करायचं कोणाला. आणि त्यामुळे आता तुम्हाला पर्टिक्युलर राहणंच गरजेचं आहे. ते जर नसताल तुम्ही जगाप्रमाणे चाललंच गेलं पाहिजेत. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आपल्याला आजकाल लगेच ऑन द स्पॉट मिळतं. एखादा प्रॉडक्ट सर्च करायचं म्हणलं की त्या प्रॉडक्टचे प्रकार किती आहेत, त्याची व्हॅल्यू किती येते, बाजारात काय रेट नाही अवेलेबल, आपलं प्रोडक्शन कॉस्ट किती येते. तर हे तुम्ही सर्वांनी काळजी जर घेतली तर नक्कीच मुलं काम करू शकतात. आणि आजकाल असं आहे की लोकांना असं झटपट श्रीमंत व्हायचंय, तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल? खर तर झटपट श्रीमंत होणं की आज आपण खूप साऱ्या मोठ्या मोठ्या कंपन्या बघतो, ब्रँडिंग करतो, काही हॉटेल्स असतात, मोठे मोठे हॉटेल्स असतात, खूप डेकोरेशन करतात, खूप छान करतात, आणि दुसऱ्या वर्षी ते दुकान बंद झालेलं असतं. तुम्ही जेवढ्या स्पीडने तुम्ही जायचा प्रयत्न करताल तेवढ्या स्पीडने आपण मागे येऊ शकतो. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की कामात तुम्ही सातत्य, तुमचा प्रोग्रेसचा रेट तुम्ही डिफाईन करा, की माझी यावर्षी ग्रोथ रेट 10% असली पाहिजे, पुढच्या वर्षी 12% असली पाहिजे, त्याच्या पुढच्या वर्षी असली पाहिजे, एक रेशिओ ठरवला गेला पाहिजे. तर याच्यामध्ये मला जेव्हा मी बिझनेस चालू केला तेव्हा एका सरांनी मला खूप चांगलं उदाहरण दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की मागच्या वर्षी तो आमचा एक समजा XYZ अमाऊंटचा तो बिझनेस केलाय, पुढच्या वर्षी आता बिझनेस आमचा दुप्पट होणार आहे. मागच्या वर्षी समजा तर तू एक अमाऊंटने किंवा 10,000 रुपये समजा प्रॉफिट कमावला असशील, तर पुढच्या वर्षी आमचा बिझनेस जर डबल झाला तर तू 20,000 रुपये प्रॉफिटची अपेक्षा करू नकोस. तर म्हणलं सर मग माझा बिझनेस वाढणार कसा? नाही म्हणजे तू तो 10,000च्या तू 15,000चा स्लॅब ठेव, 5,000 तू आमच्या कस्टमर म्हणून तू आम्हाला पास ऑन कर, तर आयुष्यामध्ये तू प्रगती करू शकशील. आणि तुझ्यातला तू जे काही पास ऑन करशील 5,000 रुपये ते तुझ्या जवळचे पण तू करू नको, तू ज्यांच्याकडनं मटेरियल परचेस करशील ते बल्क मध्ये कर, त्यातून तू 2,500 रुपये अजून सेव्ह कर, की जेणेकरून तुम्हाला ते कोणाला दुखावलं नाही जाणार पाहिजे.
तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही काम करताल तेव्हा तुमची प्रगती होत असेल. तर झटपट श्रीमंत व्हायला जर गेलो आपण, आजकालच्या याच्यात तर खूप अवघड झालेलं आहे. अगदी एकच उदाहरण सांगतो की आजकाल काय होतं की आपण एक साधं उदाहरण सांगतो की उसाचा चोथा असतो, त्याच्यावर मधमाशी बसलेली असते. तर मधमाशी बसल्यानंतर आपण म्हणतो काय मधमाशी करते, मधमाशी काय करते. तर कुणाला जरी प्रश्न विचारला तर कोण म्हणतात यार काय चोथा आहे तिथे, टाकून द्यायची मटेरियल आहे ते, मधमाशी तर बसली असेल, घाण आहे वातावरण तिथे. पण एक त्यातनं एक संदेश मी असा देऊ इच्छितो, आजकाल व्यवसायाची परिस्थिती अशी झाली आहे ती जेव्हा ती मधमाशी त्या चोथ्यावर तिथे बसलेली असते तेव्हा ती चोथ्यातनं रस काढत असते. बरोबर. तसं आजकाल प्रत्येक व्यवसायामधून कुठलंही वेस्टेज न करता, टाइम वेस्ट व्हायला पाहिजे, पैसे वेस्ट नाही पाहिजे, लेबर तुमचं वेस्ट नव्हतं, प्रत्येक गोष्टीकडे इतक्या मायक्रो लेवलने लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्यातून तुमचा प्रॉफिट तुम्हाला मिळणार आहे. कारण काय झालेलं आहे, सर्वांना सर्व गोष्टी माहिती आहेत, लेबर माहिती, रॉ मटेरियल. तुम्ही एक विचार करा, आज गाडीचं मॉडेल समजा जर बघायला गेलात, तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या जर घ्यायला गेलात तर एका पर्टिक्युलर मॉडेलचं जर आपण बघितलं तर त्या मॉडेलची सर्वसाधारण किंमत सर्व कंपन्यांची सारखी असते. बरोबर. एक 40-50 हजार रुपयाचा रेटचा डिफरन्स याच्यामध्ये असतो. ओव्हरऑल सगळं चांगलं असतं. का एखादी गाडी स्वस्त मिळू शकत नाही आपल्याला, तर एक कॉर्पोरेट मोठ्या कंपन्या ज्या काय करतात त्या सर्वांचं अंडरस्टँडिंग, त्यांचं डिस्कशन खूप एकत्र असून ते कॉर्पोरेट लेवलने बिझनेस करतात. तर छोट्या व्यवसायामध्ये पण सर्वांनी आपण असं एकत्र येऊन काम केलं गेलं पाहिजे. मी स्पर्धा करून चालत नाहीये. जर तुम्ही हा त्याच्याशी बोलायचं नाही, तो मला असं करतो तसं करतो असं नाही करत. सगळ्यांनी जर वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे जर आपण एकत्र, जर आपण जर एखादी कॉर्पोरेट छोटी कंपनी तयार केली तर नक्कीच आपली ग्रोथ चांगली होऊ शकेल. त्यामुळे झटपट श्रीमंत होण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा सातत्यपूर्ण बिझनेस जर केला तर तो मला वाटतं की तो यशस्वी होईल. तर मुलांनी कोणीही शक्यतो असं बिझनेस करताना घाई करू नये एवढं मी सांगतो. आणि त्याचबरोबर तुम्ही एआय कडे कसे बघतात? एआय मुळे रोजगार जाऊ शकतो का? आधुनिक बिझनेस कसा हवा? खरं तर एआय आताच येऊ घातलेला आहे. खूप लोकांना त्यातली अजून माहिती नाहीये. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये पण असं व्हायचं की जेव्हा कॉम्प्युटर आले तेव्हा आपण असंच वातावरण निर्माण झालं होतं की कॉम्प्युटरमुळे खूप लोकांना जॉब मिळणार नाहीत, खूप हे होणार आहे, तसं होणार आहे. आम्ही जेव्हा परचेस डिपार्टमेंटला काम करत होतो तेव्हा आमच्याकडे परचेस ऑर्डर, आमच्याकडचं स्टेनो सगळं टायपिंग करायचे परचेस ऑर्डर. तेव्हा आम्हाला कंपनी ट्रेनिंग देत होती आम्हाला कॉम्प्युटर शिका वगैरे. पण तेव्हा आम्ही म्हणायचं नाही, आम्हाला कॉम्प्युटर शिकायचं नाही, आम्ही काही टायपिस्ट नाहीत, हे नाही ते नाही असं वाटायचं राहा तेव्हा. पण कंपनी आम्हाला शिकवत असताना सुद्धा आम्ही शिकलो नाही तेव्हा मनापासून. पण त्याचं महत्व नंतर कळत गेलं आम्हाला. तेव्हा खूप उशीर झाला होता की अरे नाही की आपण असं शिकायला हवं होतं. आणि आज आपण बघतोय कॉम्प्युटर शिवाय, मोबाईल शिवाय अगदी आडाण्यातल्या आडाणे माणूस असतील, घरातला खेडेगावातला असेल, घरातले आजी आजोबा असतील, ते सुद्धा मोबाईल करतात, ते सुद्धा मोबाईल वापरतात. तर एआयच्या बाबतीमध्ये पण असंच काहीतरी होऊ शकेल की नोकरी जाण्यापेक्षा नवीन क्रांती काहीतरी घडेल. की जसं की आज आपण बघतोय की मोबाईलच्या वेळी छोटा चिप्स निघणार आहेत. आता छोट्या चिप्स समजा आता बॉडीमध्ये मोबाईलचं वापरणार, ते आतमध्ये बॉडीमध्ये इन्सर्ट करा असं आपण ऐकतोय. तर ही जे काही डेव्हलपमेंट जी असते, ह्या डेव्हलपमेंट ही मानवी प्रकाराने जी केलेली आहेत त्याला सर्वांनी साथ तर दिली गेलीच पाहिजेत आपण. त्यामुळे मला नाही असं वाटत की एआयचा खूप काही फरक पडेल. पण एक सांगू इच्छितो की आजकाल मुलांनी खूप तत्पर राहिलं गेलं पाहिजे. म्हणजे माझ्या काळामध्ये किंवा आमच्या काळामध्ये आम्हाला चुकलो तर आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर तेरवा, आम्ही वर्ष आम्ही त्याच्यामध्ये देऊ शकत होतो एकमेकांना आम्ही. पण आत्ताच्या काळामध्ये मुलांना काय झालेलं आहे की आत्ती जर ही स्टेप चुकली तर उद्या काय होईल माहित नसतं. त्यामुळे मुलांनी पण खचून न जाता मला यश मिळालं पाहिजे, पहिला नंबरच माझा यायला पाहिजे अशी अपेक्षा न ठेवता, की आज जसं मी सांगतो की आज मी डिप्लोमा इंजिनियर असून सुद्धा मला कधी खूप वाटायचं की आपण पण BE व्हावं, MTech व्हावं. पण ते न होता फक्त डिप्लोमावर सामान्य जनरल नॉलेज तुम्ही तुमचं वाढवा, जनरल नॉलेजच्या माध्यमातून तुम्ही ज्ञान मिळवा. आणि जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असतात आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये किंवा नोकरी क्षेत्रामध्ये जेव्हा जाता तेव्हा समोरच्या लोकांकडनं तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं.
बरोबर. जो आपल्या अवतीभोवतीचा जो लोक जे असतात ते तुम्हाला खूप काही शिकवून जातं, तर ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. नक्की तुमचं नॉलेज वाढेल आणि नक्की तुम्ही एआयवर पण आपण सर्वजण मात करू शकतो असं मला वाटतं. धन्यवाद सर. खूप सुंदर अशी माहिती मिळालेली आहे आमच्या दर्शकांना, नवीन उद्योजकांना, आणि नक्कीच ही सर्व माहितीमुळे त्यांना खूप छान मदत होऊ शकते. आणि तुमचं खरंच मनापासून आभार आहे की तुम्ही खूप सुंदर अशी माहिती छानरित्या व्यवस्थित रचून आम्हाला सांगितलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद. मलाही आझाद मराठी आणि MTT स्टुडिओ या चॅनलने मला बोलवलं त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.